नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। राहुरीत भर दिवसा शिक्षिकेचा विनयभंग करून सोन्याचे गंठण लुटले। धारदार शस्त्राचा धाक दाखवत दुचाकीवरून आलेल्या भामट्यांची धूम स्टाईल चोरी। पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी दुचाकीवर रस्त्याने जात असलेल्या शिक्षिकेचा विनयभंग केला। तसेच धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील मिनी गंठण तोडून धूम स्टाईलने चोरी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील MIDC जवळील सूत गिरणी समोर दिनांक 24 एप्रिल रोजी दुपारी घडली। राहुरी शहरातील एका खाजगी शाळेत एक 27 वर्षीय महिला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2:30 वाजेच्या दरम्यान सदर शिक्षिका व त्यांची एक शिक्षिका मैत्रीण अशा दोघी जणी शाळेचं कामकाज उरकून दुचाकीवरून राहुरी फॅक्टरीकडे जात असताना राजश्री हॉटेल समोर पाठीमागून MH17 BJ 4073 या क्रमांकाच्या मोटरसायकलवर दोन भामटे आले। त्यावेळी मोटरसायकल चालवणाऱ्या भामट्यानं दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या शिक्षिकेच्या खांद्याला हात लावून लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं आणि म्हणाला की माझ्या पाठीमागे बसलेला इसम तुला आवडतो का असं म्हणाला। त्यावेळी दोन्ही शिक्षकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेल्या। त्यानंतर MIDC जवळील सूतगिरणी समोर असताना ते भामटे पुन्हा आले आणि त्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून एका शिक्षिकेच्या गळ्यातील 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण तोडून धूम स्टाईलनं पसार झाले। घटनेनंतर सदर शिक्षिकेनं राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली। त्यानुसार दोन अज्ञात भामट्यांवर गुन्हा रजिस्टर नंबर 418/2026 भारतीय न्याय संहिता कलम 74-309-4 प्रमाणे विनयभंग व रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते हे करत आहेत। SR24 न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी।